जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 8वा कर्ता निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रोता म्हणे वक्तयासी कोण करता निश्चयेसी सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले तव बोलिले सभानायक जे बोलुके एकाहून एक या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर ऐकावे. श्रीराम समर्थ. श्री समर्थांनी दशक 13वा नामरूप आणि त्यामधील समास 8वा कर्ता निरूपण नाम याचं विवरण आज आपल्याला करायला घेतलेलं आहे. समर्थ प्रथमच ओवीमध्ये म्हणत आहेत, श्रोता म्हणे वक्तयासी कोण करता निश्चयसी सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले. म्हणजे श्रोत्याने वक्त्याला असा प्रश्न केलेला आहे की या सर्व सृष्टीला श्रोता म्हणे वक्तयासी कोण करता निश्चयसी सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले. मग या सगळ्या सृष्टीला या सर्व ब्रह्मांडाला कोणी केलं तर या सर्वांचं म्हणजे सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले या सर्वांचा करता कोण आहे हे आपण आम्हाला निश्चयपूर्वक सांगावं. म्हणजे या सृष्टीचा या ब्रह्मांडाचा या सकळ सृष्टीचा करता कोण आहे ते आपण या समासामध्ये आपल्याला सांगावं. म्हणजे कोण करता आहे या संपूर्ण सृष्टीची निर्मिती या ब्रह्मांडाची निर्मिती कोणी केलेली आहे या प्रश्नाचं उत्तर आता समर्थ देतात आहे. मग समर्थ म्हणतात आहे करता कोण आहे. माणसाचा जन्म कशासाठी हो. माणसाचा जो जन्म झालेला आहे तो कशासाठी आहे तर समर्थ म्हणतात आहे की माणसाचा जन्म एका बाजूने जे दर्शन घडतंय ते शहाणपणाचं आणि दुसऱ्या बाजूने जी निर्मिती होते ती शुभ नियतीची. आणि म्हणून हा जो सिद्धांत आहे हा जो सिद्धांत सर्वांगाने सर्व अर्थाने सर्व बाजूने अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे एकदा आपल्याला समजलं की मग आपण जगावं कसं. कारण करता कळला पाहिजे हो. कर्त्याशिवाय सृष्टी नाही आहे, ब्रह्मांड हे नाही आहे. करता कळेल तर आपल्याला जगावं कसं हे कळतं. मग आता समर्थ म्हणतात आहे आपण जगतो कसे याच्यातला फरक लक्षात घ्या. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे माणसाचा जन्म हा आनंद लुटण्यासाठी आहे का हो. आणि आनंद वाटता आनंद लुटण्यासाठी हा जो जन्म आपला आहे याच्यामध्ये आपल्याजवळ हे कळण्यासाठी शहाणपण पाहिजे की त्याचा संबंध शुभ नियतीशी येतो. आणि म्हणून शुभ नियती निर्माण करण्याचा मार्ग काय. शुभ नियती निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे शुभचिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं, शुभ करणं हे 4 मार्ग आहेत. शुभचिंतनामध्ये समर्थ म्हणतात ईशचिंतन म्हणजे आपण जे नामस्मरण करतो ते स्मरण देवाचं असलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. करता कोण याची ओळख आपल्याला झाली पाहिजे. कारण आपल्याला निर्माण करणारा कोण आहे. आपला देह हा जो आपल्याला मिळालेला देह आहे याचं मूळ कारण काय आहे. आपल्याला जन्माला घालण्याचं मूळ कारण काय आहे हे कळलं पाहिजे. त्यासाठी करता कोण आहे मग देवाचं असणं स्मरण देवाचं असलं पाहिजे हो. आणि हे स्मरण देवाचं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्म अधिक जुळती. येथे दिव्यत्वाची जेथ प्रचिती म्हणजे दिव्य या शब्दातून देव हा शब्द आलेला आहे. म्हणून जिथे जिथे दिव्यत्व आहे तिथे काय आहे देव आहे. हे जे दिव्यत्व आहे हे सर्वत्र विश्वात पसरलेलं आहे. सर्व विश्वात आहे हो. विश्वामध्ये सर्वत्र हे दिव्यत्व जे आहे ते भरून राहिलेलं आहे. हे आता आपलं शरीर जे आहे हे शरीरही दिव्य आहे. आपल्या शरीराकडे पाहावं. दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला शरीराच्या ठिकाणी घेता आली तर आपल्याला दिव्यत्वाचं म्हणजे देवाचं स्मरण आपल्याला पावलोपावली क्षणोक्षणी आपल्याला देवाचं स्मरण होईल आणि होतही राहिलो. कारण करता कळला पाहिजे. हा नुसता मनुष्य देह आम्हाला मिळालेला आहे म्हणून चालणार नाही. तर हा मनुष्य देह आपल्याला ज्या भगवंताने दिलेला आहे ज्या ईश्वराने दिलेला आहे त्या देवाने आपल्याला या ब्रह्मांडावर
जो ब्रह्मांडावर जन्म दिलेला आहे तो कशासाठी आहे, तर क्षणोक्षणी देवाचं स्मरण होईल आणि ह्याच्यातून आपल्याला सुख, शांती, समाधान, यश, समृद्धी या सर्व गोष्टी आपल्याला आपोआप प्राप्त होतील. आणि म्हणून आपलं हे जे शरीर आहे, हे मानवी शरीर आहे, किंबहुना जगातलं कुठलंही शरीर हे दिव्य आहेच. स्वतःच्या शरीराबद्दल बोला, आपलं हे स्वतःचं शरीर आहे, हे दिव्य आहे. शरीराच्या ठिकाणी हे जे दिव्यत्व आहे हे कसं आहे, या ठिकाणी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था जर आपण पाहिली तर ती ही व्यवस्था दिव्य आहे हो. आणि म्हणून व्यवस्था पाहणं म्हणजे दिव्यत्व पाहणं, आणि दिव्यत्व पाहणं म्हणजे व्यवस्था पाहणं. व्यवस्था पाहणं म्हणजे देवाला पाहणं, दिव्यत्व पाहणं म्हणजे देवाला पाहणं आहे. म्हणजे देवाचं स्मरण करणं, देवाचं दर्शन करणं. आणि समर्थ म्हणतात अशा तऱ्हेने देवाचं दर्शन जर आपण घेत राहिलो तर मुख्य परमात्मा आपल्याला कळेल. मुख्य परमात्मा तोच आहे, त्याची ओळख आपल्याला झाली पाहिजे. तर आपण जाऊ तिथे आपल्याला देवाचं दर्शन आहे आणि आपल्याला मनशांती मिळेल, आपल्याला मनशांती त्यातून मिळेल. आपल्याला जीवनामध्ये सर्व गोष्टी सुख, शांती, समाधान मिळेल, सर्व गोष्टी प्राप्त होतील. आणि म्हणून या शरीराकडे पाहत असताना पहिलं आपल्या कर्मेंद्रियांकडे बघू. शरीर हा आपला पहिला भाग झाला. शरीराला म्हणजे कर्मेंद्रिय आहेत, हात, पाय, नाक, डोळे वगैरे हे जे कर्मेंद्रिय आहेत, या कर्मेंद्रियातून हात पाय हे जे आपण पाहतोय, जे डोळ्यांना आपल्याला चटकन दिसतात, मग समर्थ म्हणतात हे सगळं कोणी दिलेलं आहे. उत्तमाचं शरीर आपल्याला देहाच्या समर्थांच्या कृपेने, त्या देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. मग समर्थ म्हणतात आपल्या जीवनाचं गणित सोडवता आपल्याला आलं पाहिजे. आणि ते ज्यावेळी आपण सोडवतो, ज्या वेळेला आपल्याला गणित सुटतं त्यावेळी आपल्याला मिळतो तो काय, मोक्ष. आणि मोक्ष म्हणजे काय हो, तर मोक्ष या शब्दाचा अर्थ फार सोपा आहे, मोकळा. आपण म्हणतो मी मोकळा झालो. जसं 4 मुलींची लग्न झाली ना की मग बाप काय म्हणतो, आता मी मोकळा झालो. बंधन आपणच निर्माण केलेलं असतं आणि मोकळ्या आपल्याला त्यातून आपल्याला सोडवायचं असतं. मग भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की आपणच आपले शत्रू आहोत आणि आपणच आपले मित्र आहोत. मग समर्थांनी म्हटलेलं आहे की, समर्थ सांगतात आहे की संत आपल्याला मार्गदर्शन करतात, चालायचं कसं, आपण काय वाचायचं, काय करायचं. मग संत आपल्याला वेळोवेळी याच्यातून सांगत असतात की नुसतं आपण देवदेव करून चालणार नाही, त्याच्यासाठी समर्थ म्हणतात प्रयत्नही करणं गरजेचं आहे. आपल्या हृदयात ईश्वर आहे हो. आता ईश्वर जर हृदयात आहे आणि आपण शोधतोय कुठे जगात, ईश्वर आहे इथे शोधतोय तिथे, कसा मिळेल, मिळेलच कसा हो, मग मिळतच नाही. मग सांगायचा मुद्दा असा आहे, जो आतमध्ये आहे, जो जवळ आहे, तो जर तुम्हाला मिळाला नाही तर पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलात तरी तो मिळणार नाही. करता तिथे शोधू नका, करता आतमध्ये शोधा. आणि म्हणून जर शोधायचाच असेल तर आपल्या तो जवळ आहे हे लक्षात घ्या. देव जवळ अंतरी, भेटी नाही जन्मवरी, मूर्ती त्रैलोक्य संचरी, दृष्टी विश्वाची चुकली. तुका सांगे मूढ जना, तेही देव का बाना. सांगायचं असं की आपल्या जवळ असणारा जो देव आहे तो जेव्हा आपण दुसरीकडे पाहतो ना तेव्हा तो कधीच मिळत नसतो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत नाही पार, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. किती सुंदर सांगितलेलं आहे समर्थाने. मग आपल्याला करता कळला पाहिजे, कारण सद्गुरूने वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. दोनदा सांगितलंय आधी आधी. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. मग ध्रुवपदी साची नसाय उपमा, सद्गुरु महिमा अगाध. तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरुनी खऱ्या देवालाच, खऱ्या कर्त्यालाच विसरून गेलेला आहे. खरा देव हाच तिकडे समर्थ म्हणतात आहे, त्याला शोधलं पाहिजे. खरा देव कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की
श्रोता म्हणे वक्तयासी कोण करता निश्चयसी सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणी केले. मग कोण करता आहे या संपूर्ण सृष्टीची निर्मिती, या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आता समर्थ देतात आहे. कारण सगळे ज्ञानीवंत प्रज्ञावंत सगळे भक्त इथे समोर बसलेले आहेत आणि समर्थ म्हणतात आहे की त्याने आपापल्या निष्ठेने उपासना केलेली आहे. मग समर्थ त्यांच्या अध्यक्षस्थानी बसलेले आहेत आणि ते सगळं समर्थाने समासाच्या आरंभीच दिलेलं आहे. मग समर्थ पुढे म्हणतात आहे श्रोता म्हणे वक्तयासी कोण करता निश्चयसी सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले. मग श्रोत्याने वक्त्याला असा प्रश्न केलेला आहे की या सर्व सृष्टीला, या सर्व ब्रह्मांडाला कोणी केलेला आहे, याचा निर्माता कोण आहे, सर्वांचा करता कोण आहे, हे पहिलं आम्हाला सांगा. मग समर्थ पुढे म्हणतात तव बोलिले सभानायक, म्हणजे या सभेचा सभानायक कोण आहे, जे बोलिके एकाहून एक, या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर ऐकावे. हे ऐकून समर्थ म्हणतात त्या सभेत बसलेले एकाहून एक हुशार लोक त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत आणि त्यांच्या बोलण्याचे कौतुक श्रोत्यांनी सादर करावे. मग समर्थ म्हणतात तव बोलिले सभानायक, जे एकाहूनही एक. मग एका साधकाने एक प्रश्न विचारला की आमच्या सगळ्यांचा एक प्रश्न आहे, म्हणजे सगळ्यांमध्ये एक जो साधक आहे तो उभा राहिला आणि त्याने प्रश्न विचारला की आमच्या सगळ्यांचा एक प्रश्न असा आहे की सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केली. मग ही सगळी जी सृष्टी आहे, ही सगळी ब्रह्मांड रचना आहे, सूर्य चंद्र तारे पृथ्वी सगळे ग्रह कोणी निर्माण केले, कोण आहे याचा करता, हे सगळं विश्व निर्माण करणारा, हे सगळं ब्रह्मांड निर्माण करणारा आहे तरी कोण. मग त्या सभेमध्ये अनेक श्रोते बसलेले आहेत आणि ते सुद्धा आपापल्या संप्रदायाप्रमाणे, आपापल्या उपास्य देवतेप्रमाणे, आपापल्या अनुभवाप्रमाणे प्रत्येक जण समर्थ म्हणतात आहे, आपलं आपलं मत मांडतात आहे. मग हे सगळं समर्थ ऐकून घेतात आहे. आणि मग एक सदस्य म्हणाला की समर्था, सृष्टी आणि ब्रह्मांड रचना कोणी केली, सांगा बघू कोणी केली. एक म्हणती, पुढे दिलेला आहे, एक म्हणती करता देव, एक म्हणती कोण देव, आपुलाला अभिप्राव बोलते झाले. काय म्हटलेलं आहे, उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थे बोलती स्पष्ट, आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी. मग एक म्हणती करता देव, एक म्हणाला की देव करता आहे, दुसरा काय म्हणतो त्याच्यावर, एक म्हणती कोण देव, त्यावर दुसरा कोणी विचारू लागला की देव कोण आहे, तू जे म्हणतो आहेस करता देव आहे, तो देव आहे तरी कोण, आपुलाला अभिप्राव बोलते झाले. मग समर्थ म्हणतात यावर प्रत्येक जण आपापला अभिप्राय द्यायला लागले. म्हणून इथे म्हटलेलं आहे समर्थांनी, उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थ बोलती स्पष्ट, आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी. मग समर्थांनी दिलं आहे की त्यात उत्तम कनिष्ठ, उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असे प्रकारचे लोक आहेत. ते आपापला भावार्थ स्पष्ट शब्दात सांगू लागलेले आहेत आणि या जगात ज्याची जी उपासना असेल तीच त्याला श्रेष्ठ वाटत असते. म्हणजे ज्याला जो मानतो त्यालाच तो देव श्रेष्ठ वाटत असतो. मग सगळ्या देवांना नाही, आपण एकाच देवाला आपली एक उपास्य देवता असते, आपली एक देवता असते, त्याला आपण मानतो आणि सगळीकडे कुठेही मंदिरात गेलो तरी आपण त्या देवाचं स्मरण करत असतो. मग समर्थ म्हणतात तसंच आहे व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठी सुविधा कोणती आहे, तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही उपास्य देवता निवडू शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही संप्रदाय निवडू शकता, तुमच्या इच्छेप्रमाणे आपण ग्रंथ वाचू शकतो, ग्रंथ निवडू शकतो आपल्या इच्छेप्रमाणे. मग तुम्ही ज्या भगवंताच्याकडे जाण्यासाठी निर्माण झालेले जे 4 मार्ग आहेत, भगवंताजवळ जाण्यासाठी 4 मार्ग आहेत. एक आहे ज्ञान, दुसरा आहे कर्म, तिसरा आहे योग आणि चौथा आहे भक्ती मार्ग.
मग समर्थ म्हणतात हे 4 मार्ग आहेत ते भगवंत प्राप्तीसाठी आहेत, भगवंताकडे जाण्याचे मार्ग आहेत. मग साधक सांगतो की ही सगळी रचना कोणी केलेली आहे? एक सांगतो देवाने केलेली आहे. मग दुसरा कोण म्हणतो? तू जो म्हणतो आहेस देवाने केलेली आहेस, पण तो देव आहे तरी कोण? मग आता देवाने केली म्हणजे नेमका कोणता देव हो? आता आपल्याला माहिती आहे नेमका कोणता देव. 33 कोटी आपल्या देवता आहेत. कुठल्या देवाची कृपा? कुठला देव या सृष्टीचा करता आहे? प्रत्येक जण आपापल्या देवतेचं नाव सांगणार आहे, कारण प्रत्येक जण आपापल्या देवतेप्रमाणे ज्या देवतेला मानतात त्याच देवतेचं नाव सांगणार. मग प्रत्येक जण आपापल्याला जे वाटते ते मत प्रत्येक जण तिथं आपला अभिप्राय देण्यासाठी तिथे सज्ज झालेले आहेत. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे एक म्हणती करता देव. एक म्हणतो काय? सगळं हे करणारा सगळं कोण आहे? देव आहे. एक म्हणती कोण देव? मग एक म्हणतो तू जो म्हणतो आहेस करता देव आहे तो नक्की आहे तरी कोण? आपुलाला अभिप्राव बोलते झाले. म्हणजे प्रत्येक जण आपापला अभिप्राय आपापल्या याच्यानुसार देत आहे. मग उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थे बोलती स्पष्ट आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी. म्हणजे त्यात उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असं 4 प्रकारचे लोक आहेत. मग ते समर्थ म्हणतात असे उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असे 3 प्रकारचे लोक आहेत. ते आपापला भावार्थ स्पष्ट शब्दात इथे सांगतात आहे. या जगात ज्याची उपासना असेल तीच त्याला श्रेष्ठ वाटत असते. म्हणजे जो देव मानतो त्यालाच तो आपण श्रेष्ठ आहोत, आपला देव श्रेष्ठ आहे असं वाटतं. मग प्रत्येक माणूस मी जे करतो आहे तेच योग्य आहे असं म्हणतो, असं समजतो की नाही? प्रत्येकाला प्रत्येकाच्या व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या आहेत, प्रत्येकाचा अंदाज वेगळा आहे, प्रत्येकाची देवता वेगळी आहे. मग समर्थ म्हणतात आहे प्रत्येक माणूस मी जे करेल ते श्रेष्ठ. म्हणून अमुक देव श्रेष्ठ, तमुक देव श्रेष्ठ, मध्यम, अमुक देव कनिष्ठ, अमुक देव मध्यम असं प्रत्येकाचं मत आहे. पण प्रत्येक जण आपापल्या उपासनेने आपापल्या देवतेला मोठेपण देतात आहे. मग समर्थ म्हणतात आहे आता पुढे म्हटलेलं आहे सगळ्या देवांची नावं इथे घेतलेली आहेत. म्हणजे ज्याची ज्याची उपास्य देवता आहे त्याने ती आपली आपली उपास्य देवतेचं नाव घेतलेलं आहे. मग पुढे म्हणतात आहे समर्थ कोणी एक ऐसे म्हणती करता देव मंगळमूर्ती. एक म्हणती सरस्वती सर्व करी. एक म्हणती करता भैरव. एक म्हणती खंडेराव. एक म्हणती बिरे देव. एक म्हणती भगवती. एक म्हणती नरहरी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की कोणी इथं म्हणू लागलेला आहे की एक म्हणती करता भैरव. म्हणजे समर्थ म्हणतात आहे इथे की जे गणपतीला आराध्य देवता मानतात ते गणपतीची उपासना करणारे त्याच्यापैकी एक प्रतिनिधी समर्थांसमोर बसलेला आहे. आणि तो म्हणतो आहे की समर्था ही सगळी सृष्टी जी आहे, काय म्हणतो आहे, ही सगळी सृष्टी जी आहे करता देव मंगळमूर्ती. ही सगळी सृष्टी आहे, हे ब्रह्मांड आहे, हे सगळं गणेशाशिवाय कोण निर्माण करणार आहे? कोण निर्माण करू शकत नाही. श्री गणेशांनी हे सगळं केलेलं आहे. म्हणून सगळं करणारा तो कोण आहे? करता देव मंगळमूर्ती. तो करता देवा मंगळमूर्ती आहे. एक म्हणती सरस्वती सर्व करी. मग समर्थ म्हणतात आहे म्हणून तो सगळं करणारा मंगळमूर्ती आहे. रज तम आणि सत्व 3 प्रकारचे देवता या मंगळमूर्तीतून जन्माला आलेले आहेत. 3 गुणांची जी 3 देव जे निर्माण झालेले आहेत रजतम आणि सत्व म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या 3 देवतेंची उत्पत्ती गणपतीतून झालेली आहे. म्हणून करता कोण आहे? मंगळमूर्ती. म्हणजे कोणी म्हणू लागला आहे की मंगळमूर्ती म्हणजे गणेश, श्री गणेश हाच करता आहे. परंतु दुसरा काय म्हणतोय? एक म्हणती सरस्वती सर्व करी. तर दुसरा म्हणतोय, दुसरा कोणी म्हणून लागला आहे की सरस्वती हे सगळं करते आहे. म्हणून पुढे समर्थाने दिलेलं आहे. कोण म्हणतंय मंगळमूर्ती करतंय, कोण म्हणतंय सरस्वती करते आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की जसं ब्रह्मा विष्णू महेश या तिघांची उत्पत्ती गणपतीतून झालेली आहे, ऐसे 3 देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप.
म्हणजे गणेशाचा आहे, म्हणजे गणेशच आहे, श्री गणेशच आहे सगळ्यांचा करता. म्हणजे समर्थांनी म्हटलं आहे की आपलं काय मत आहे. दुसरा म्हणाला सगळं करणारी कोण आहे, सरस्वती देवी आहे. ती मायेचं रूप आहे, ती सगळं करते आहे, ती नसेल तर काहीही होणार नाही, म्हणून सगळं करणारी सरस्वती देवी आहे. मग समर्थ म्हणतात, पुढे दुसरा म्हणतो आहे, एक म्हणती करता भैरव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती बिरेदेव, एक म्हणती भगवती. मग समर्थ म्हणतात, दुसरा आता उभा राहिला आणि म्हणाला, समर्था आमचंही ऐका. कोणी गणपती म्हणतंय, कोणी सरस्वती म्हणतंय, आणि हा काय म्हणतोय, एक म्हणती करता भैरव, एक म्हणती करता खंडेराव, एक म्हणती बिरेदेव आणि एक म्हणती भगवती. म्हणजे आता प्रत्येकाने आपापला देव कसा आहे, कोण मोठा आहे असं जर सांगायला लागले तर प्रत्येकजण आपल्या बाजूची जी देवता आहे, आपल्या बाजूचे जे मोठे लोक आहेत त्यांचं नाव घेतात. म्हणजे कोण म्हणतंय भैरव मोठा आहे, भैरव देव मोठा आहे, कोण म्हणतं खंडेराव देव मोठा आहे, तिसरा म्हणतो बिरेदेव मोठा आहे, चौथा म्हणतो भगवती आहे. म्हणजे प्रत्येकजण ज्याची जशी श्रद्धा ज्या देवावर आहे तसं ते नाव घेतात आहे. मग पुढे समर्थांनी म्हटलंय, एक म्हणती नरहरी, एक म्हणती बनशंकरी, एक म्हणती सर्व करी नारायणो, एक म्हणती श्रीराम करता, एक म्हणती श्रीकृष्ण करता, एक म्हणती भगवंत करता केशवराज. म्हणजे कोणी समर्थ म्हणायला लागले आहेत की कोणी काय म्हणतोय की प्रत्येकाने आपापल्या देवतेची नावं घ्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या उपासनेप्रमाणे, कोणी म्हटलं नरहरी आहे, कोणी म्हटलं बनशंकरी करणारा आहे, कोणी म्हटलं हे सगळं करणारा कोण आहे, माझा नारायण आहे. जे नारायणाला मानतात तो म्हणतो आहे की माझा नारायण आहे. मग कोणी दुसरा म्हणतो आहे, पण यापेक्षा खरंच करता कोण आहे हे समजलं पाहिजे. करता कोण आहे, या सृष्टीची निर्मिती, या पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारा कोण आहे हे कळलं पाहिजे. मग समर्थांनी म्हटलेलं आहे, कोण म्हणती बनशंकरी, कोण म्हणती, एक म्हणती नरहरी, एक म्हणती नारायण करणारा आहे. आता दुसरा म्हणतो तुमचं सगळ्यांचं ठीक आहे, सगळे तुम्ही सांगता ते बरोबर आहे, तुम्ही ते सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे. परंतु समर्थ म्हणतात आहे की पुढे समर्थांनी दिलेलं आहे की आता मी सांगतो ते ऐका. तिसराच उभा राहिला आणि तो काय सांगतो आहे की आता मी सांगतो आहे ते ऐका. एक म्हणती श्रीराम करता, एक म्हणती श्रीकृष्ण करता, एक म्हणती भगवंत करता केशवराज. समर्थ म्हणतात आहे काय, कोणी श्रीरामांचं नाव घेत आहे, कोणी श्रीकृष्णांचं नाव घेत आहे. जसं संत मीराबाई श्रीकृष्णांच्या भक्त होत्या, शबरी श्रीकृष्णांच्या भक्त होत्या. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या देवतेनुसार आपापले जे देवता आहेत त्यांचं नाव सांगतात आहे. मग कोण श्रीरामांचं नाव घेत आहे, जसं आपण म्हणतो, करता राम म्हणसी तेने तू कशी, मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टी होशी, श्रीराम करता म्हणसी यशकृती आणि प्रताप. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की हे सगळं श्रीरामाने केलेलं आहे, हे सगळं श्रीकृष्णांनी केलेलं आहे, भगवंत करता आहे, हे सगळं यांनी केलेलं आहे. कोणी म्हणतं ते नाही, रामकृष्ण तर झालेत, पण हे सगळं करणारा श्रीराम पण आहे, श्रीकृष्ण पण आहेत, पण हे सगळं करणारा कोण आहे, एक म्हणती भगवंत करता. सगळं करणारा भगवंत आहे, तो करता आहे. आणि एक म्हणती भगवंत करता केशवराज. मग समर्थ म्हणतात आहे की सगळं हे करणारा भगवंत आहे, तो करता आहे, तो केशवराज आहे. मग भगवान शंकरांनी हे सगळं केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग सर्व करी, एक म्हणती मुंजा करता, एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती अग्न करता
सकळ काही. मग समर्थ म्हणतात आहे एक म्हणती पांडुरंग. जसं संत तुकाराम महाराज सतत पांडुरंग 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 करायचे हो. मग समर्थ म्हणतात तसंच आहे. जर जर समर्थ म्हणतात संत तुकाराम महाराज आहे, त्यांना विचारलं ते म्हणतील हे सगळं करणारा कोण आहे? माझा पांडुरंग आहे. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या देवतेचं नाव सांगतो आहे. सगळ्या देवांची नावं घेतली आहे समर्थांनी इथे. सगळ्या प्रतिनिधींना महत्त्व दिलेलं आहे. आपापली मतं सगळ्यांनी सांगितलेले आहेत आणि हे सगळेजण उपासकच आहेत. सगळ्या सगुण उपासकांनी आपापल्या देवतेचं महत्त्व गाऊन समर्थांसमोर सांगितलेलं आहे की हा देव हे सगळं करणारा आहे. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग सर्व करी, एक म्हणती मुंजा करता, तरी एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती यज्ञ करता सकळ काही. मग आता समर्थांनी सांगितलेलं आहे की आता सगळ्या देवांची नावं इथे घेतलेली आहे. सगळं करणारा कोण आहे? माझा पांडुरंग आहे हो. थोडे थोडे म्हणतात आहे माझा श्रीरंग आहे आणि पुढे श्रीरंग झाला आणि मग पुढे म्हणतात आहे की हे सगळं करणारा माझा झोटिंग आहे. एक म्हणती मुंजा करता, एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती यज्ञ करता सकळ काही. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की तो एक म्हणतो आहे की हे सगळं करणारा तुम्ही सांगतात ते बरोबर आहे, पण हे सगळं करणारा मुंजा आहे. मग दुसरा काय म्हणतो आहे? मुंजा काय? सूर्य जर नसता तर पृथ्वी राहिली असती का? मग याच्या सगळ्याचा करता कोण आहे? सूर्य आहे, कारण सूर्यामुळे पृथ्वी चालते आहे. जर सूर्यच नसेल तर पृथ्वी राहील का? नाही राहणार. मग एक म्हणतो आहे की ह्याचा करता कोण आहे? एक म्हणती सूर्य करता आहे. पुढे काही म्हणतात आहे अग्न करता, अग्नी करता आहे. आता दुसरा म्हणतो आहे की हे सगळं करणारा कोण आहे? अग्नी करता. परंतु अजूनही पुढे सांगतात आहे की एक म्हणती लक्ष्मी करी, एक म्हणती मारुती करी, एक म्हणती धरत्री करी सर्व काही, एक म्हणती तुकाई, एक म्हणती यमाई, एक म्हणती सटवाई सर्व करी, एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, एक म्हणती परमात्मा करता एकची आहे, एक म्हणती वीरण्णा करता, एक म्हणती बसवण्णा करता, एक म्हणती रेवण्णा करता सर्व काही. मग समर्थ म्हणतात आहे कुणी म्हणतोय मुंजा करणारा आहे, कुणी सूर्य करणारा आहे म्हणतोय, कुणी अग्नीला सर्वांचा करता म्हणू लागलेला आहे. मग कुणी म्हटलेलं आहे की हे सगळं केलेलं आहे ते एक म्हणती लक्ष्मी करी, हे सगळं केलेलं आहे ते माझ्या लक्ष्मीने केलेलं आहे. प्रत्येकाने आपल्याला देवतेचा तेथे समावेश केलेला आहे. कोणी म्हणेल लक्ष्मी करणारी आहे, कोणी म्हणेल मारुती करणारा आहे, मारुती म्हणजे वारा, मग तो करणारा आहे. धरती म्हणजे पृथ्वी करणारी आहे. मग समर्थ म्हणतात कोणी म्हटलंय लक्ष्मीने सर्व केलेलं आहे, कुणी म्हणता आहे मारुतीने सगळं केलेलं आहे, तर कुणी म्हणता आहे पृथ्वीने सर्व काही कसं केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक जण इथे समर्थ सगळ्यांना आपापलं मत मांडायला देत आहे. प्रत्येक जण इथे आपापलं मत मांडत आहे. एक म्हणती तुकाई, एक म्हणती यमाई, एक म्हणती सटवाई सर्व करी, एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, एक म्हणती परमात्मा करता एकची आहे. मग एक कोणी म्हणू लागला आहे की तुकाई करणार आहे, तुकाई करणारे आहे, कोण म्हणतंय यमाई करणारे आहे, तर कोणी म्हणतंय सटवाई हे सगळं करते आहे. मग समर्थ म्हणतात आहे की एक म्हणती भार्गव करता. काय म्हटलेलं आहे? एक म्हणती, एक म्हणू लागला आहे की हे सगळं करणारा तुमचं बरोबर आहे, पण सगळं करणारा कोण आहे? भार्गव आहे. म्हणून एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, तर दुसरा म्हणू लागला आहे की हे करणारा वामन आहे. पुढे म्हटलेले आहे समर्थानी. तर तिसरा म्हणू लागलेला आहे. तर आणखी कुणी काय म्हणतंय? एक म्हणती परमात्मा करता एकची आहे. मग कुणी काय म्हणतंय की परमात्मा करता आहे, कारण तो एकच आहे. परमात्मा कसा आहे? एकच आहे, तोच सगळं हे करणारा आहे असं म्हटलेलं आहे. आणि पुढे समर्थ म्हणतात
प्रत्येकाने आपापल्या देवतेचं नाव घेतलेलं आहे. मग पुढे आता एक म्हणती वीरांना करता, एक म्हणती बसवांना करता, एक म्हणती रेवांना करता सर्व काही. म्हणजे समर्थांच्या जवळ बसलेले सर्व साधक, अभ्यासक, संप्रदायाचे आपापले प्रतिनिधी किती प्रकारचे बसले आहेत कल्पना करावं. प्रत्येकाने आपापल्या देवतेचं नाव सांगितलेलं आहे आणि किती देवांची, सगळ्या देवांची नावं इथे समर्थांनी सांगितलेली आहेत. म्हणजे जो देव मानतो आहे त्या देवाचं तिथे नाव सांगितलेलं आहे. मग कोण म्हणतंय वीरांना करता, कोण म्हणतंय बसवांना करता, कोणी म्हणतंय रेवांना करता. एवढंच नाही तर पुढे समर्थ म्हणतात आहे की आणि कुणीतरी म्हणतं रेवांना करता, म्हणजे याचा सगळ्याचा करता, या सृष्टीचा, या ब्रह्मांडाचा करता कोण आहे? रेवांना आहे असं पण कोण म्हणतं आहे. पुढे म्हणतंय कोणी म्हणती रवळ्या करत्या. आता समर्थ पुढे सांगतात आहे अजूनही एक म्हणती रवळ्या करता, एक म्हणती स्वामी कार्तिक करता, एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही. एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता ओढ्या जगन्नाथ. कुणी रवळनाथाला करता ठरवतं आहे, कुणी कार्तिक स्वामींना करता ठरवतं आहे, तर कुणी व्यंकटेशांना. सर्व काही व्यंकटेशांनी केलं असं प्रतिपादन ते केलेलं आहे. मग समर्थ पुढे म्हणतात आहे की समर्थांनी इथे दिलेलं आहे की ओढ्याचे जगन्नाथ यांनी सगळं केलेलं आहे. ते म्हणाले आहेत की दत्त करता आहे, गुरु करता आहे. आता पुढेही दिलेलं आहे एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता ओढ्या जगन्नाथ. म्हणजे ओढ्याचे जगन्नाथ यांनी सगळं हे केलेलं आहे. तर दुसरा म्हणतो आहे की तो म्हणाला दत्त करता आहे, एक म्हणाला गुरु करता आहे, एक म्हणाला व्यंकटेश करता आहे आणि एक म्हणतो कार्तिक आहे, तर दुसरा म्हणतो रेवाळे करता आहे. कोण कोण करणारे आहे? एक म्हणती ब्रह्मा करता, एक म्हणती विष्णू करता, एक म्हणती महेश करता निश्चयसी. कुणी सांगितलंय काय? तर ब्रह्मा विष्णू महेश. कोण म्हणतंय ब्रह्माने हे सगळं तयार केलेलं आहे, कोण म्हणतंय विष्णूने हे सगळं केलेलं आहे, एक म्हणतंय हे महेशांनी हे सगळं केलेलं आहे. म्हणजे जो तो आपल्या देवतेचं नाव सांगतो आहे. म्हणजे कुणी गुरूंना, तर कुणी दत्तांना, तर कुणी ओढ्या जगन्नाथाला करता ठरवलेलं आहे. एक म्हणतात आहे ब्रह्म करता आहे, दुसरा म्हणतो आहे विष्णू करता आहे आणि आणखी कुणी म्हणतं आहे महेशच याचं करता आहे. एक म्हणती पर्जन्य करता, एक म्हणती वायू करता, एक म्हणती करुण करता निर्गुण देव, एक म्हणती माया करी, एक म्हणती जीव करी, एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योग, एक म्हणती प्रयत्न करी, एक म्हणती स्वभाव करी, एक म्हणती कोण करी कोण जाणे. आता सांगितलेलं आहे की हे सगळं करणारा कोण आहे? पर्जन्य करणारा आहे. म्हणजे आपापल्या देवतांची नावं घेतलेलीच आहे, पण जिथे सगुण उपासक आहेत तिथे समोर बसलेले निर्गुणही उपासक आहेत. ते काय म्हणतात आहे, अहो सगळं ठीक आहे, पण हे सगळं करणारा कोण आहे? निर्गुणच हे सगळा करणारा आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे एक म्हणती करुण करता निर्गुण देव. म्हणजे कुणी पर्जन्याला, तर कुणी वायूला करता ठरवलेलं आहे, तर कुणी समर्थ म्हणतात देवच करुण करता आहे असं म्हणू लागलेले आहे. एक म्हणती करुण अकर्ता निर्गुण देव. म्हणजे करुण अकर्ता असा कोण आहे? निर्गुण. मग निर्गुण देव हे सगळं करतो आहे असं म्हटलेलं आहे. मग समर्थ पुढे म्हणतात एक म्हणती माया करी, एक म्हणती जीव करी, एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योग. आता समर्थ म्हणतात आहे की हे सगळं करणारं तुम्ही म्हणतात आहे सगळं ठीक आहे, पण जे घडतं आहे ते प्रारब्ध योगाने घडते आहे, प्रारब्धाने हे सगळं होतं आहे. एक म्हणती माया करी, कुणी म्हणतंय माया सर्व करते आहे, कुणी म्हणतंय जीव सर्व करतो आहे. एक म्हणती जीव करी, कुणी म्हणतं आहे की एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योग. म्हणजे कुणी प्रारब्ध योग सर्व करतो आहे असं म्हणू लागलेलं आहे. पुढे समर्थाने दिलेलं आहे एक म्हणती प्रयत्न करी, एक म्हणती स्वभाव करी,
एक म्हणती कोण करी कोण जाणे. ऐसा करत्याचा विचार पुसता भरला बाजार. आता कोणाचे उत्तर खरे मानावे. आता पूर्ण समासामध्ये सगळ्या समर्थांनी सगळ्या देवतेंची नावं घेतलेली आहेत. ज्याने त्याने आपापल्या देवतेचं नाव सांगितलेलं आहे. मग आता समर्थ म्हणतात आहे एक म्हणती प्रयत्न करी, म्हणजे कुणी प्रयत्नांना महत्त्व देतं आहे, प्रयत्नांनी ते होतं आहे, प्रयत्नाला देव समजतो आहे. म्हणजे प्रयत्न केले तरच आपल्याला यश भेटणार आहे. म्हणजे प्रयत्न हा देव आहे. म्हणजे प्रयत्नांनी हे सगळं झालेलं आहे. एक म्हणती स्वभाव करी, तर कुणी स्वभावाला करता म्हटलेलं आहे, करता ठरवलेलं आहे. एक म्हणती कोण करी कोण जाणे, म्हणजे कुणी म्हणायला लागलेलं आहे की कोण करता आहे कोण जाणे, काय माहितीच नाही कोण करता आहे ते. म्हणजे काही लोक त्यांची बुद्धी चाललीच नाही, काय सांगावं, कोण करणारा आहे ते कळेन असं झालेलं आहे. म्हणजे प्रयत्न सर्व काही प्राप्त करतो. एक म्हणतो स्वभाव करतो, तर कोण म्हणतं काय कोण करी कोण जाणे, म्हणजे त्यांची बुद्धीच चालत नाही काही लोकांची. किती म्हणतात आहे की कोण करणार आहे कोण सांगावं. प्रत्येकाने आपापल्या देवतांची नावं घेऊन त्यांना महत्त्व दिलं. ते म्हणाले कोण करणार आहे काही आता सांगता येणार नाही, म्हणून पुढे दिलं आहे ऐसा कर्त्याचा विचार. ऐसा कर्त्याचा विचार पुसता भरला बाजार. आता कोणाचे उत्तर खरे मानावे. आता समर्थांनी आता ओवी बघा, समर्थ म्हणतात आहे ऐसा कर्त्याचा विचार. आता हा सगळा संपूर्ण कर्त्यासंबंधी सगळा प्रश्न विचारला आणि त्याचे असं म्हणजे जणू हे सगळं काही झालं की कर्ता कोण आहे, या संपूर्ण सृष्टीचा या संपूर्ण ब्रह्मांडाचा कर्ता कोण आहे, हे सगळा विचार आता झाला. पुसता भरला बाजार, म्हणजे या कर्त्यासंबंधीचे प्रश्न विचारला तर जणू बाजारच भरला की कर्ता कोण आहे सांगायला सांगितलं तर सगळ्यांनी त्याचा बाजारच भरला. आता कोणाचे उत्तर खरे मानावे. मग आता सगळ्यांनी आपापली देवता सांगितली, मग नक्की याचं उत्तर आहे तरी काय, याचं उत्तर खरं कोणतं मानावं. तर समर्थ सांगतात आहे ऐसा कर्त्याचा विचार पुसता भरला बाजार. आता कोणाचे उत्तर खरे मानावे. आता समर्थ म्हणतात आहे की अनेक लोकांनी आपापली मतं मांडली हो. प्रत्येकाने आपापली मतं मांडली, प्रत्येकाने आपापल्या देवतेला, जे देवतेला आपण मानतो, ज्या देवतेवर आपली श्रद्धा आहे त्या देवतेचं नाव आपण सांगितलं. मग त्यांच्या त्यांच्या जागेवर राहून ते सगळे बरोबर आहे, चूक नाहीच आहेत, कोणी चुकीचं नाही आहे. ज्याने त्याने ज्याच्यात देव बघितलं, जसा देव बघितलं तसं त्याने नाव सांगितलं. मग चुकीचं कोणीच नाही आहे, सगळे देवानीच केलेलं आहे, सगळं देवानीच केलेलं आहे. ज्याने त्याने आपल्या जागेवर राहून सांगितलं, पण त्यातलं नेमकं खरं काय सत्य आहे, म्हणजे खरं सत्य काय आहे, त्याची प्रचिती काय आलेली आहे, तेव्हा समर्थ आता हे सगळं ऐकून घेतात. हे सगळं 21व्या ओवीपर्यंत समर्थांनी सगळं हे देव कोण आहे, करता खरं कोण आहे, हे सगळं सगळ्यांचं ऐकलं आणि आता समर्थ त्याचं उत्तर द्यायला घेत आहेत. मग आता म्हणतात आहे की समर्थ म्हणतात आहे जेही जो देव मानेला करता म्हणती तयाला. ऐसा लोकांचा गलबला ओसरेना. समर्थ आता काय म्हणतात आहे की जसा आम्ही प्रश्न विचारला करता कोण आहे तसं सगळ्यांनी आपापलं उत्तर मांडलेलं आहे. परंतु जेही जो देव मानिला, ज्यांनी जो देव मानला त्यांना त्याने, म्हणजे ज्या देवाला ज्याने मानलं त्याला त्याने करता मानलं, करता ठरवलं, असं समर्थ म्हणतात. असा ऐसा लोकांचा गलबला ओसरेना. हा सगळा गलबला झाला, तो काही केल्या थांबेना झालेला आहे. आणि म्हणून मग समर्थ पुढे म्हणतात आहे की लोक ज्या देवतेंना मानतात आहे ते त्या देवतेंची स्तुती गातात, त्यांनीच हे सगळं निर्माण केलेलं आहे असा त्यांचा विश्वास असतो. हे माझ्या देवाने निर्माण केलेलं आहे, हे सगळं, ही सृष्टी, हे सगळं ब्रह्मांड, हे सगळं करणारा माझा देव आहे. मग त्यांनी ज्या देवांवर त्यांची श्रद्धा आहे त्यांची नावं सांगितलेली आहेत, असा त्यांचा विश्वास आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. पण एवढ्या सगळ्यांचं मत कसं बरोबर आहे, कारण उत्तर एकच असतं, उत्तर अनेक नसतात.
मग या सगळ्यांचं उत्तर कसं काय बरोबर आहे? म्हणून समर्थ म्हणतात नेमकं करणारा कोण आहे त्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात आहे की त्याचं उत्तर आता ऐका. आता समर्थाने उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. आता तुम्ही नीट श्रवण करा. मग आता समर्थ म्हणतात आहे आपुलाल्या साभिमाने निश्चयाची केला मने याचा विचार पाहणे घडेची ना. बहु लोकांचा बहु विचार अवघा राहो द्या बाजार परंतु याचा विचार ऐसा आहे. श्रोती व्हावे सावधान निश्चय तोडावा अनुमान प्रत्यय मानावा प्रमाण जाणते पुरुषी. माता समर्थाने म्हटलेला आहे की आपुलाल्या साभिमाने म्हणजे आपापल्या दैवतांच्या अभिमानाने मनाने करता म्हणून निश्चय केला. निश्चयाची केले मने याचा विचार पाहणे घडेची ना. मग यावर जास्त सखोल विचार कोणी करेनाच झाला कोणी जास्त विचार. मग बहु लोकांचा बहु विचार अवघा राहो द्या बाजार परंतु याचा विचार ऐसा आहे. त्याप्रमाणे अनेक लोकांनी अनेक विचार मांडले पण हा अवघा कसा आहे बाजार झालेला आहे. परंतु या संबंधी खरा विचार काय आहे ते आता समर्थ सांगत आहे. म्हणून समर्थाने म्हटलेलं आहे श्रोती भावे सावधान निश्चय तोडावा अनुमान प्रत्यय मानावा प्रमाण जाणते पुरुषी. मग श्रोत्याने आता अवधान व्हावे म्हणजे श्रोत्याने आता सावधान व्हावं. आता ऐकावं कारण जो तो आपल्या देवतेचं नाव सांगतो आहे परंतु करता कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ही सृष्टी हे ब्रह्मांड निर्माण करणारा करता आहे तरी कोण मग ते आपल्याला कळायला पाहिजे. तर तुम्ही सावधानतेने आता ऐकून घ्या. तुम्ही सावधान व्हा आणि करता कोण आहे हे निश्चयपूर्वक जाणून प्रत्यय मानावा प्रमाण जाणते पुरुषी म्हणजे अनुमानाचा त्याग करावा आणि जाणत्या पुरुषांनी अनुभव हाच प्रमाणभूत मानावा आणि मग तुम्हाला करता कोण आहे ते कळेल. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की सगळ्यांचं म्हणणं मी ऐकलं. सगळ्यांचा विचारांचा बाजार आहे. आता बाजूला ठेवून द्या. आता तुम्ही तो विचार करू नका. मी सांगतो म्हणजे मी सांगते तेवढं ऐका असं. म्हणून संतांचं ऐकावं. नेमका या सृष्टीचा करता कोण आहे ते आता तुम्हाला समर्थ सांगत आहे. म्हणून श्रोता व्हावे सावधान. श्रोत्यांना समर्थाने सावधान केलं. निश्चय तोडावा अनुमान शंका तोडून टाका. आता अनुमान म्हणजे शंका तोडून टाका. प्रत्यय मानावा प्रमाण जाणते पुरुषी अंदाज काढून टाका. आणि आता प्रत्यक्ष अनुभव काय आहे तो मी तुम्हाला सांगतो. त्या प्रत्यक्ष अनुभवामध्ये समर्थाने म्हटलेलं आहे जे जे कर्तयाने केले ते ते त्या उपरी झाले कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की. केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडेना. पंचभूतांस वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यात आले. मग आता सांगितलंय जे जे कर्तयाने केले करता जे जे करतो ते ते त्या उपरी झाले ते त्याच्या नंतर उत्पन्न असते. कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की म्हणजे ते कर्त्याच्या पूर्वी आढळून येईल का हो नाही. कर्त्यानंतर सगळं येणार आहे. मग समर्थ म्हणतात आता मी तुम्हाला एक महत्त्वाचा विचार सांगतोय तो ऐका. कारण आजपर्यंत कुठलीही गोष्ट निर्माण झाली असेल तरी ती निर्माण होत असताना मात्र कर्ता आधी की कार्य आधी हो याचा विचार करा. काय सांगितलंय जे जे कर्तयाने केले ते ते त्या उपरी झाले कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की म्हणजे आधी कर्ता की आधी कार्य. मग समर्थ म्हणतात कर्ता आधी जर असेल तर पुढे कार्य घडलेले दिसेल. मग कर्त्याशिवाय कर्म नाही. मग कर्ता कोण आहे. तुम्हीच आता म्हटल्याप्रमाणे नाना प्रकारच्या विचारांनी अनेक लोक कर्ता झालेले आहे. म्हणून आता नेमका कर्ता कोण आहे याचा विचार मी तुम्हाला आता सांगत आहे तो ऐका असं समर्थ म्हणत आहेत. केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडेना. म्हणजे समर्थ म्हणतात जे जे कर्तयाने केले
जे जे कर्त्याने केले त्या उपरी झाले, त्या उपरी म्हणजे त्यानंतर झाले, कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की. म्हणजे आधी वस्तू आहे की आधी कर्ता आहे हो? मग आधी वस्तू आहे, आधी वस्तू आहे का नाही, आधी कर्ता आहे. आता टीव्ही आहे, टीव्ही आधी आहे. मग आता आपण पहिला निर्माण काय झालेला आहे, तर निर्माण पहिला कोण आहे, तर याचं उत्तर आहे समर्थ म्हणतात निर्माण पहिला करणारा आहे. म्हणजे निर्माण नंतर झालेला आहे पण निर्माण करणारा पहिला झाला. निर्माण करणारा, वस्तू पहिली निर्माण होते की व्यक्ती पहिली निर्माण होते, आधी कर्ता निर्माण होतो आणि मग त्याच्या हातून कार्य घडते. आणि म्हणून समर्थ म्हणतात हे जे कार्य निर्माण झाले आहे ते काय आहे, केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडेना. मग जे केलेलं आहे ते सगळं पंचभौतिक आहे आणि ब्रह्मादी देवही पंचभौतिकच आहेत, ते भूतांश आहेत, तेव्हा त्यांनी पंचभौतिक निर्माण केलं असं होऊ शकत नाही. मग समर्थ म्हणतात आहे की तुम्ही जेवढ्या देवतेंचा विचार केला त्या सगळ्या देवता पंचमहाभूतांमध्ये मोडतात. म्हणजे आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. म्हणून यांना कर्ता म्हणता येईल का, म्हणजे पंचमहाभूतांमध्ये मोडतात, आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. मग रज, तम आणि सत्व या गुणांनी या सगळ्या येतात आणि म्हणून यांना कर्ता असं म्हणता येईल. पंचभूतांनी तयार जे झालं त्यांनी हे तयार केलं असं जर म्हणत असाल तर समर्थ म्हणतात आधी पंचमहाभूत आहेत, मग पंचमहाभूतांनी तयार केलेलं असं म्हणा. पण पंचमहाभूतांनी तयार केलं असं जर म्हणत असाल तर देवतांचा जो पुढचा विचार आहे तो त्यांच्या पुढचा आहे. मग आधी पंचमहाभूत आहे, त्रिगुण आहेत, नंतर देवता आली आहे. मग पंचमहाभूत आणि त्रिगुण कोणी निर्माण केलेले आहेत याचा विचार सांगा. समर्थ म्हणतात जर देवानी जर निर्माण केलं असेल तर देवांना कोणी निर्माण केलं, बरोबर, देवाने पंचमहाभूत निर्माण केली, मग देवांना कोणी निर्माण केलं, तर त्याचाही कुठेतरी निर्माता असला पाहिजे की नाही, त्याचाही कोणीतरी कर्ता आहे. म्हणून समर्थ त्याचं उत्तर देतात आहे केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडेना. मग जे केलेलं आहे ते पंचभौतिक आहे, ब्रह्मांदी देवही पंचभौतिक आहे, भूतांश आहे, तेव्हा त्यांनी पंचभौतिक निर्माण केलं, मग असं होऊ शकत नाही. मग समर्थ म्हणतात पंचभूतांश म्हणजे हे सगळं निर्माण करणारा कोणीतरी आहे की नाही, मग त्याला कोणी निर्माण केलेलं आहे. मग पंचभूतांश वेगळे करावे, मग कर्त्यास ओळखावे, पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यात आले. म्हणजे पंचभूतांना वेगळे करून कर्त्याला ओळखलं पाहिजे. पंचभौतिकापासून जे झालेलं आहे ते कार्य पंचमहाभूते स्वाभाविकपणे जास्त पंचमहाभूतांमध्ये. मग समर्थाने ते दिलेलं आहे की केले ते पंचमहाभूतिक, तुम्ही जेवढ्या देवतेंचा विचार केलेला आहे. मग समर्थाने इथं दिलेलं आहे की जेवढ्या देवतेंचा विचार केलेला आहे त्या सगळ्या देवता आहेत, पण पंचभूतांश वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे, पंचभौतिक वेगळं करा, मग शिल्लक काय राहिलो. पंचभौतिक जर वेगळं केलं तर शिल्लक फक्त निर्गुण निराकार परब्रह्म तेवढं राहणार, बाकी काहीच राहणार नाही. मग पंचभूतान वेगळे निर्गुण तेथे नाही कर्तेपण. काय म्हटलेलं आहे, पंचभूतान वेगळे निर्गुण तेथे नाही कर्तेपण, निर्विकारास विकार कोण लावू शके. निर्गुणास कर्तव्य न घडे, सगुण जाल्यात सापडे, आता कर्तव्यता कोणाकडे बरे पहा. मग पंचभूतांपेक्षा पंचभूतान वेगळे निर्गुण, पंचभूतांपेक्षा निर्गुण वेगळं आहे, तेथे नाही कर्तेपण, पण निर्गुणाच्या ठिकाणी कर्तेपण असू शकत नाही. मग निर्विकारास विकार कोण लावू शके. मग निर्गुणाच्या ठिकाणी कर्तेपण असू शकत नाही, मग निर्विकारास विकार कोण लावू शकणार. म्हणून म्हटलंय कर्त्याला तुम्ही म्हणजे निर्गुणाला, कर्त्याला म्हणजे कोणाला, निर्गुणाला. कर्त्याची उपमा कशी देता येईल निर्गुणाला. मग निर्गुण हा कधीही कर्ता होऊ शकणार नाही, कारण निर्गुणाला जर कर्ता म्हटलं तर त्याला गुण लागतो आणि गुण हे नाशवंत आहेत.
भगवंत हा अविनाशी आहे, मग करते पण त्याच्याकडे येणार नाही, आणि करते पण त्याच्याकडे न आल्यामुळे निर्गुण करता नाही, सर्व सगुणही करता नाही, निर्गुणाला करते पण नाही. मग म्हणून पुढे दिलेलं आहे, निर्गुणास कर्तव्य न घडे, सगुण झाल्यात सापडे, आता अकर्तव्यता कोणेकडे बरे पहा. मग निर्गुणाच्या ठिकाणी कर्तृत्व नसतं आणि सगुण तर झालेल्यात समाविष्ट होतो. मग आता कर्तृत्व कोणाकडे जाते ते पहा. मग निर्गुण काहीच करत नाहीत आणि सगुण जो आहे तो निर्गुणाच्या अगोदर नाही, म्हणजे निर्गुणही करत नाही आणि सगुणही करत नाही. मग हे ब्रह्मांड, ही सृष्टीची रचना केली तरी कशी आणि कोणी केली, तर पुढे समर्थ देतात आहे. म्हणजे अजूनही तिथं कोणी केला हा प्रश्नचिन्हच आहे. मग आता सांगतात आहे, लटिक्याचा करता कोण, हे पुसनेची अप्रमाण, म्हणून हेची प्रमाण, जे स्वभावेची झाले. एक सगुण एक निर्गुण, कोठे लावू करते पण, या अर्थाचे विवरण बरे पहा. म्हणजे समर्थने आता दिलेलं आहे, जो प्रत्येक जण आपापल्या इष्टदेवतेनुसार, आपापल्या श्रद्धेनुसार आपापल्या देवतेची नावं त्यांनी सांगितलेली आहेत. परंतु समर्थ म्हणतात आहे की आता निर्गुणाच्या ठिकाणी कर्तृत्व नाही, सगुण तर झालेल्यात समाविष्ट होतं. मग आता कर्तृत्व कोणाकडे जाते पहा बरं. मग लटिक्याचा करता कोण, जे अभ्यासात्मक आहे, जे आभासात्मक आहे, त्याचा करता कोण आहे हे विचारणंच अयोग्य आहे. हे पुसनेची अप्रमाण, हे विचारणंच कसं आहे, हे पुसनेची अप्रमाण, हे अयोग्यच आहे. म्हणून हेची प्रमाण, जे स्वभावाची झाले, म्हणूनच हेच प्रमाण मानावं लागतं की ते आपोआप झालं. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, याचं उत्तर फारच सुंदर दिलेलं आहे. ते म्हणतात आहे की स्वप्नामध्ये बघा, स्वप्नामध्ये आपल्याला एखादा राजवाडा आपण दिसतो, एखादा मी मोठा राजवाडा बांधला किंवा महल बांधला, स्वप्नामध्ये जर महल बांधला असेल तर तो महल कोणी बांधला हा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुम्ही उत्तर काय द्यावं. अहो, तो स्वप्नातला महल आहे, तो कोणी बांधला, त्याचा करता कसा काय राहील. मग समर्थ तेच म्हणतात आहे की ते तुमच्या दृष्टीला दिसते आहे, ती सृष्टी निर्माण झालेली आहे, ती कशी आहे, स्वप्नाकार आहे. लटिक्याचा करता कोण, तिथे दिलेलं आहे स्पष्ट समर्थाने, लटिक्याचा करता कोण, हे पुसनेची अप्रमाण. लटक्याचा करता कोण आहे, हे पुसणंच अप्रमाण आहे, अयोग्य आहे. म्हणून ह्याची प्रमाण, जे स्वभावेची झाले. मग लटक्याचा करता कोण, जो मुळात लटका आहे, जी निर्मितीच लटकी आहे, तर त्याचा करता तरी कुठून शोधून आणायचा. मग सकाळ झाल्यानंतर रात्री पडलेलं स्वप्न निघून जातं. जसं रात्री बघा, आपल्याला वाटतं की एखादी कार आपण घेऊन फिरतो आहे, कारचं स्वप्न आहे किंवा एखादं स्वप्न आपलं आहे, ते आपण रात्री स्वप्नात मस्त असं वाटतं की आपण स्वप्नात ते पूर्ण झालेलं आहे. परंतु पहाटे उठल्यानंतर ते स्वप्न जाते कुठे हो, स्वप्न निघून जातो. मग ती कार असेल, ते घर आपण बांधलेलं जे स्वप्न आहे, किंवा एखादा महल किंवा राजवाडा बांधलेला आहे, मग तो महल राजवाडा जातो कुठे, स्वप्नसृष्टी कुठे गेली. मग जेव्हा ती दिसली तेव्हा ती कोणी निर्माण केली होती, त्याचं उत्तर आहे का. जेव्हा आपण स्वप्नात पाहिलं तेव्हा कोणी निर्माण केलं होतं, ते मुळात कसं आहे, लटका आहे, ते भ्रमरूप होतं आणि म्हणून त्याचा कुणी करता नाही. तसं आम्हाला दिसणारी सृष्टी जी आहे ती भ्रमरूप आहे. समर्थ काय म्हणतात, ती कशी आहे, लटकी आभासात्मक आहे, म्हणजे ती भ्रमरूप आहे. मग अज्ञानाच्या कारणामुळे सृष्टीला आपण सत्यत्व दिलेलं आहे, ते सत्यत्व बहाल केलेलं आहे. ते सत्य मुळात नाही, ते असत्य आहे, भ्रमरूप आहे, भासमान आहे. आणि म्हणून आद्य शंकराचार्यांनी त्याला काय म्हटलेलं आहे, मिथ्यात्व म्हटलेलं आहे. ते मिथ्या आहे, ती तशी नाही आहे. मग म्हणून पुढे दिलेलं आहे, लटिक्याचा करता कोण, हे पुसनेची अप्रमाण, म्हणून हेची प्रमाण, जे स्वभावेची झाले. एक सगुण एक निर्गुण, कोठे लावू करते पण, या अर्थाचे विवरण बरे पहा. मग एक सगुण आणि एक निर्गुण यापैकी कुणाही कडे करते पण लावता येत नाही. एक सगुण एक निर्गुण, कोठे लावू करते पण, या अर्थाचे विवरण बरे पहा.
मग कुणाही कडे करते पण लावता येत नाही. मग या अर्थाचं आता स्पष्टीकरण दिलेलं आहे समर्थांनी. मग काय सांगितलंय? एक सगुण एक निर्गुण, आणि पुढे दिलंय सगुणे सगुण केले तरी ते पूर्वीच आहे झाले, निर्गुणास कर्तव्य लाविले न वचे की कदा. येथे कर्ताची दिसेना प्रत्यय आणावा अनुमाना, दृश्य सत्यत्वे असेना म्हणून या. आता काय म्हटलंय? सगुणे सगुण केले, सगुणे सगुण केले, निर्गुणाकडे जी गोष्ट येत नाही. समर्थ म्हणतात निर्गुणाकडे जी गोष्ट येत नाही, कारण निर्गुणाने ते निर्माण केलंच नाही, आणि सगुणाकडे ती गोष्ट येत नाही, कारण सगुण हे मुळात नाशवंत आहे. मग त्याच्या अगोदर नव्हतं, आणि म्हणून सगुण आणि निर्गुण या दोन्ही गोष्टी बाजूला टाका, आणि समोर दिसणारं दृश्य जे आहे ते मुळात भासमान आहे. म्हणून अकर्त्याचं जे जन्मालाच आलं नाही त्याचा कर्ता कोण मी तुम्हाला सांगू? त्याचा कर्ता कसा काय कोण असेल? मग निर्गुणास कर्तव्य लाविले न वचे की कदा. मग सगुणाने सगुण केलं असं म्हणता येत नाही, कारण ते पूर्वीच झालेलं आहे. मग निर्गुणाच्या ठिकाणी काही कर्तृत्व मानता येत नाही. म्हणून म्हटलंय येथे कर्ताची दिसेना. येथे कर्ता काही दिसत नाही, कुणीच कर्ता दिसत नाही. दिसतो का? नाही दिसत. प्रत्यय आणावा अनुमाना, दृश्य सत्यत्व असेना म्हणून या. केले ते अवघेच लटके तरी करता हे बोलणेची फिके, वक्ता म्हणे रे विवेके बरे पहा. मग येथे कर्ताची दिसेना, येथे कुणीच कर्ता दिसत नाही, आणि म्हणून प्रत्यय आणावा अनुमाना, म्हणून अनुभवाने अनुमान करून हे जाणून घ्या की दृश्य हे कसं आहे. दृश्य सत्यत्व असेना म्हणून या. दृश्य हे सत्यच नाही, म्हणून दृश्य हे सत्य नाही असा विचार समर्थांनी इथे सांगितलेला आहे. मग केले ते अवघेच लटिके, जे केले आहे, जे केले असं म्हटलं जात आहे ते सर्वच कसं आहे? केले ते अवघेच लटिके, ते सगळं मिथ्या आहे. तरी करता हे बोलण्याची फिके, म्हणून त्याचा कर्ता या बोलण्याला अर्थच उरत नाही. वक्ता म्हणे रे विवेके बरे पहा. मग वक्ता म्हणतो की जरा नीट विचार करून पहा बरं, की केले ते अवघेची लटके, बरे पहावा. मग काय म्हटलेलं आहे की जरा नीट विचार करून तुम्ही पहा. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की केले ते अवघेची लटके तरी करता हे बोलण्याची फिके, वक्ता म्हणे रे विवेके बरे पहा. बरे पाहता प्रत्यय आला. आता काय सांगितलंय? आता तुम्हाला अनुभव आला. बरे पाहता प्रत्यय आला तरी का करावा गलबला, प्रचित आलिया आपणाला अंतर्यामी. मग नीट विचार करून पाहिल्यावर प्रत्यय येतो. बरे पाहता प्रत्यय आला, नीट विचार केल्यानंतर प्रत्यय आला, तरी का करावा गलबला. मग उगीच गलबला कशासाठी करावा? उगीच गलबला कशाला करावा? आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की आता आपल्या म्हणजे उगीच गलबला कशाला करावा. प्रचित आलिया आपणाला अंतर्यामी, म्हणजे आपल्याला अंतर्यामी ती प्रचिती आलेली आहे, आतून ती प्रचिती आलेली आहे. आणि म्हणून म्हटलंय आता असो हे बोलणे, विवेकी तोची हे जाणे, पूर्व पक्ष लागे उडवणे, एरवी अनुर्वाच्य. मग अनुर्वाच्य हा शब्द आपल्याला माहीत आहे की ज्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही ते अनुर्वाच्य. ज्याला मायेमध्ये घेता येत नाही, मायेच्या आधाराने ज्याचं वर्णन करता येत नाही त्याला अनुर्वाच्य म्हटलेलं आहे. वाचेने त्याचा संबंध नाही, वाचा भिन्न आहे आणि त्यापेक्षा त्याचं स्वरूप भिन्न आहे, त्याचं वर्णन करता येत नाही, अवर्णनीय आहे, ते मायेत बसत नाही, वाणीचा तो विषय होत नाही, म्हणून ते कसं आहे? अनुर्वाच्य आहे. म्हणून आता असो हे बोलणे, आता हे बोलणं राहू दे, विवेकी तोची, आता असो हे बोलणे, विवेकी तोची हे जाणे, विवेके तोची हे जाणे. मग आता समर्थ म्हणतात आहे त्याचं अन्यथा हे सगळं अनिर्वचनीय आहे, अनुर्वाच्य, विवेकी जाणतो. मग
आहेत तुके देवाचे. आता असो हे बोलणे विवेकी तोची हे जाणे. विवेकाच्या माध्यमातून विवेकी मनुष्य जाणू शकतो. म्हणून सत्पुरुषांना साधू संतांना या जगताला पाहून कधी खेद वाटला नाही, कारण ते नाहीच आहे, ते कधीच त्याच्यामध्ये रमले नाही, हे सगळं मिथ्या आहे असं ते सांगतात. वारंवार सांगत आलेले आहेत, कारण त्यांना माहीत होतं की याच्यामध्ये अडकून काहीही फायदा नाही. जो खरा भगवंत आहे त्याच्यामध्ये अडकलं पाहिजे ना. ते हर्षाने आनंदाने उड्या मारू लागलेत, म्हणजे त्यांना काहीहीच फरक पडत नव्हता, कारण हे सगळं मिथ्या आहे. म्हणून आहेत तुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, असं म्हणून त्यांनी सगळं सोडून दिलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात पूर्व पक्ष लागे उडवणे. पूर्व पक्ष जर उडवून लावला तर येरवी ते अनुर्वाच्य, ते अनुर्वाच्यच आहे. कसं आहे ते अनुर्वाच्यच आहे. तव श्रोता करी प्रश्न, देही सुख दुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण बोलिले असे. मग आता समर्थांनी सांगितले, म्हणून श्रोत्याने पुन्हा प्रश्न केलेला आहे. प्रश्न विचारला की समर्था तुम्ही त्याला अनुर्वाच्य म्हणता, जग नाही असं म्हणता, सगळं मिथ्या आहे असं म्हणता, मग निर्माण करणारा जो आहे तोही त्या मायेचा भाग आहे असं म्हणतात. मग निर्माण कोणी केलं असा प्रश्न केल्यानंतर जी निर्मिती झालेली आहे तीच नाही आहे, म्हणून तुम्ही उडवून लावता. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. कुठला प्रश्न? तव श्रोता करी प्रश्न. ते साधे श्रोते नव्हते, ते विचक्षण जाणते श्रोते होते. ते हे वक्त्याला प्रश्न विचारतात आहे की तव श्रोता करी प्रश्न कुठला? देही सुख दुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण बोलिले असे. समर्थ म्हणतात तुम्ही प्रश्न विचारलाय खरा हो, पण देही सुख दुःख भोगता कोण, देही सुख दुःख जो भोगतो आहे तो कोण आहे? मग देहामध्ये सुख दुःख भोगता कोण असतो? मग समर्थ म्हणतात आहे तुम्ही प्रश्न विचारला आहे ते अगदी बरोबर आहे, पण त्याचं थोडक्यात उत्तर देणं खूप कठीण आहे. प्रश्न काय आहे? देही सुख दुःख कोण भोगतो? मग देहामध्ये असल्यानंतर सुख आणि दुःख हे कोणाला होतं? आपल्या अनुभवाचा विषय आहे. आम्ही दुःखी होतो, कधी आम्ही दुःखी होतो, कधी क्रोधिष्ठ होतो, कधी रागीट होतो, कधी दुःखी होतो, कधी आनंदी होतो. सगळा प्रकार आमच्यामध्ये घडतो. पण देहामध्ये असताना नेमकं सुख कोण भोगत आहे, नेमकं दुःख कोणाला होत आहे? आपण पडल्यानंतर कोणाला लागतं आहे? शरीराला लागतं, परंतु दुःख कोणाला होतं ते मला तुम्ही सांगा. तेव्हा समर्थ म्हणतात पुढे हेची निरूपण बोलिले असे. पुढे हेची निरूपण, तेव्हा काय म्हणतात? समर्थ म्हणतात याचं निरूपण मी पुढच्या समासात दिलेलं आहे. म्हणतात आहे की पुढे याचं निरूपण मी दिलेला आहे. आता पुढचा समास मी तुम्हाला जो समजून सांगणार आहे तो हाच समजून सांगणार आहे. त्याचं उत्तर आपल्याला समर्थ पुढच्या समासामध्ये सांगणार आहेत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.